हा काय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कारुष्य सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. स्थापने हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहास गाथा असा हा जाणता राजा तयाचे चरणी जुगवितो माता शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिची आहे ती मामावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय आणि क्रांतीवीर बिरसा मुंडांना वंदन करून या समालोचन कक्षातून सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. पहिला मॅच आपण पाहिला तर मग छान क्रिकेट श्रीराम संघाने खेळला गेला, परंतु मॅच नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल भरपूर काही मात्र आपण पाहिलंय घटना घडत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर मग थोडासा अडचणीचा प्रवास हा राहिला होता. बॅटर आपण पाहिला तर वैभव धुम्याचा, मात्र या वेळेला नेमका झालंय काय मैदानाच्या आतमध्ये जान बची आणि लाखो पाय. हॅलो ओघतुंड महाकाय सूर्यकोटी समर्प निर्विघ्नं कुर्मे देव सूर्यकार्य सुसर्वदा. प्रथम आपण करूया या ठिकाणी गणरायाला वंदन. करुण जाण जेव्हा चरण दिला मास जोहार महाण. आणि क्रांती सूर्य बिरसा मुंडा म्हटलं की भल्या भल्यांचे चुकते खाली मान. आदिवासी समाजाचे जननायक क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा. पॉइंटला मात्र यावेळेला चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 2 या अंकांवरती. त्याला 2 टीम्स आपण पाहतोय, VTS ए स्टार आणि छत्रपती लायन्स आपण पाहिला तर ह्या 2 संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. 12th मंथ पहिला ओव्हर कंप्लीट होण्याच्या आधी आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हे तुम्हाला विनंती असेल. देवानंद जाधव बॉलिंग ट्रॅकवर सरळ बॅटने सरळ फटका स्टेट हिट चांगला टायमिंग, परंतु फोल्डर राहुल अंधेर तिथे पाहायला मिळत आहेत. सुंदर शतरक्षण पाहायला मिळालं आणि पाहतोय इथे मात्र धावा जोडल्या जात आहेत. बघा पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग थोडासा रिस्क होता, यानंतर आपण पाहिलं तर इथे देखील रिस्क पाहायला मिळालाय विजय, कारण की APL खेळतोय नक्कीच आणि या APL मध्ये आपण पाहिलं तर खेळ करत असताना स्वतःला देखील मी सावरा असं देखील म्हणेन विजय. हॅलो क्रिकेटच्या पटलावर निश्चित स्वतःला सावरणं देखील तेवढेच गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हलकीशी टक्करच झाली होती आणि एक खेळाडू आपण पाहिला तर मग हलकासा जमिनीवरती आदळला गेला. धाव फलक 2 पुढे सरकले, पोचले गेले 4 अंकांवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढील बॉल वेगवान बॉल होता, पूर्णपणे वेगामध्ये बीट केलंय. लेंथ अँड लाईन आपण पाहिली तर खूप चांगली आहे देवानंद जाधवकडे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट चेंडू फेकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ हाताळली गेले. अगदी इष्टांच्या वरून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय इष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये. पुढील बॉल अखोल टप्प्याची लेन होती, ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक खूप दूर आहे, चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा येतोय आदिवासी प्रीमियर लीग मधला शानदार दमदार वजनदार चौकार 4. थँक्यू डीजे. आपण पाहतोय भरपूर खराब चेंडू होता इथे आपण पाहिलं तर मग गोलंदाज देवानंद जाधव याचा. बॅटरने आपण पाहिले तर परिपक्वरित्या बॅटवर मात्र हा चेंडू कनेक्ट केला आणि ज्या क्षेत्रामध्ये फिल्डर लांब होते तिकडे शॉट खेळला गेला. सुंदर फटका, पहिली बाउंड्री या इनिंग मध्ये आपण पाहिले तर मग कंप्लीट केली जाते. प्रवीण परेड डेफिनेटली एक दर्जेदार कॅपेबल खेळाडू आहे आणि आपली कला दर्शवत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय 8 फलकावर.
पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज देवानंद. हो आडवा बॅटनं यावेळेस खेळण्याची ही मानसिकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल अगदी वेगवान बॉल होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक महेश मोहितेच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावलाय. डॉट बॉल न झाली या पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय बिनबाद 8 अशा प्रकारची ही सुरुवात झाली आहे VTCA स्टार या संघाची. आधी आपण जर विजय बघितला तर दोन्ही टीम्सचे जर प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिले तर मग अनिकेत राहुल अंधेरा, त्याच्यामध्ये आपण देविदास जाधव, आलिश बेंद्रे, कुणाल दुमाडा, आपण पाहणार आहोत राज साठवण, भावेश भोईर, परेश जाधव, महेश मोहिते, अजय तुमडा, आपण पाहणार आहोत नवनाथ खटाले आणि अजय मडवी. सध्या तरी आपण पाहिलं तर मग प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिले तर छत्रपती लायन्सच्या टीमकडे, परंतु VTCA स्टारकडे आपण पाहू शकतोय वैभव दुम, रुपेश जाधव, कुणाल मडके, सुशांत वाघ, रोशन कांबडी, देवानंद वळवी, प्रवीण परेड, जयेंद्र वाघे, आदित्य जोगारी, सूरज माळी अँड अजित इंगळे. म्हणजेच आपण पाहिलं ना विजय तर दोन्ही टीमकडे ना कॅपेबल खेळाडू आहेत. हा सामना आहे ना एक टॉप लेवलचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितच दोन्ही संघामध्ये अतिशय जबरदस्त हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीग ज्यावेळेस प्लेयर ऑक्शन झाला त्यावेळेस 240 खेळाडूंची निवड झाली गेली आणि प्रत्येक संघामध्ये जबरदस्त खेळाडू हे निवडले गेले. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर परेश जाधव. इगल्स फूड नायगाव या संघाच्या माध्यमातून निश्चितच त्याला खेळताना आपण पाहिलंय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. परंतु यावेळेस आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये त्याला आपण पाहतोय छत्रपती लायन्स या संघाकडनं खेळताना. आखो टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेले, क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन साठी, परंतु त्याच्या आवाक्यापासून चेंडू अगदी दूर राहतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येतो चौकार, धावा मिळतील 4. थँक्यू विजय. आदरणीय सन्मान्य पिंड्यादादा परेड यांना विनंती असेल, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष दादांना विनंती असेल की मान्यवर कक्षमध्ये दादा आपण येऊन आसन व्हावं. मी आपल्याला अशी विनंती करते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बघा भरपूर हाफवाला बॉल मिळाला होता वैभव दुम या खेळाडूला. या मैदानावर आपण शॉर्ट पिच गोलंदाजी करू शकत नाहीये. परेशने ते केलं, खाम्याचा बघितला चौकार. पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक, झेल थोडासा कठीण आहे. वैभव धूम याच्या निश्चितच हलकासा श्वास आहे तो अडकला होता. कारण वैभवला देखील ठाऊक आहे आपले विकेट किती महत्वाची आहे या मॅच मध्ये. कारण आपण पाहिलं तर मग VTCA स्टार संघाचा आयकॉन खेळाडू आहे वैभव धूम आणि निश्चितच आयकॉन खेळाडू ज्यावेळेस संघामध्ये निवडला जातो जयेश त्यावेळेस त्याच्यावरती जबाबदारी ही खूप मोठी असते. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग वैभव दुम त्या कॅटेगरीमध्ये खेळाडू आपण पाहायला गेला सातत्याने एक टॉप क्वालिटी ऑलराऊंडर खेळ करताना आपण पाहिलाय. हा बघा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला विजय, तर ज्याप्रमाणे प्रॉपर टायमिंग नव्हतं स्वतः गोलंदाज परेश जाधव पोहोचण्याचे प्रयत्न केले परंतु सेफ लँडिंग होताना पाहायला मिळालंय. हा कॉन्फिडन्स वाढवण्याचं कार्य करेल बॅटरचं, कारण की चेंडू गॅपमध्ये पडतोय. 14 धाव फळकावर आतापर्यंत आपण पाहिलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेंथ, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालंय. बॉलच्या मिनिट मध्ये आले, बॉलला रीड करण्यामध्ये यशस्वी झाले आणि पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय मिस्टर वैभव धूम या बॅटरनं. ठोकलाय षटकार 6. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. वेट अँड वॉचचा स्ट्रोक मात्र वैभव धूमच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं बॉलला लॉफ्ट केलाय. राहुल अंधेर त्या ठिकाणी होते, त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा
सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांन करता येतोय आणखी एक वैभव धुमच्या बॅट मधनं षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 5 असे खेळाडू आहेत त्यांनी आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे. 6वा फलंदाज पाहायला मिळेल का आदिवासी प्रीमियर लीग 2026 मधला जो षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करेल. दोन्ही षटकार बॅक टू बॅक वैभव धुमच्या बॅट मधनं मात्र आलेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजे 26 या आकड्यांवरती. इथून मात्र आपण पाहिलं तर मग थोडासा महागडा ठरला केलाय गोलंदाज परेश जाधव. 4 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज परेश जाधवनं. परंतु आलेश बिंद्रे यांनी काहीतरी मेसेज जरूर जयेश पुरवलाय कारण लेजंड प्लेयर आहेत छत्रपती लायन्स टीमशी आणि एक चांगला सल्ला जरूर दिला असेल गोलंदाजाला. आता पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. षटकारांच्या हॅट्रिक वरती यावेळेस पाहायला मिळतो बॅटर वैभव धूम. हो 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 येतोय वैभवच्या बॅट मधनं वैभवचा हा फेवरेट स्ट्रोक षटकार 6. यस या ठिकाणी आपण पाहतोय सुनील चिपागी वसई तालुका आदिवासी कृषींची आपण पाहिलं तर प्रमुख सल्लागार त्यांच्या खिच्यातून 500 रुपयाची कडक नोट मात्र बाहेर निघाली आहे वैभव करता. निश्चितच या षटकारांच्या हॅट्रिक करता वैभव धुमला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज सुनील चिपागी यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. जबरदस्त फ्लातून बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील मिस्टर जयेश टुगळे वैभवच्या या खेळीबद्दल? बघा विजय काय जबरदस्त बॅटर आहे. सातत्याने आपण बघितलं ना तर हा खेळ त्याने दर्शवलाय आणि हे मैदान तर त्याच्यासाठी आपण बघितलं तर लकी आहे कारण की या मैदानावर त्याचा इतिहास जर आपण पलटून बघितला ना विजय तर भरपूर छान आहे. भरपूर चांगले क्रिकेट तो खेळला गेलाय आणि आता आपण बघितलं की VTS स्टार या संघातून खेळत असताना बघा ज्याप्रमाणे आयकॉन खेळाडूमधून खेळत असताना आणि त्याने देखील एक मोठा संदेश पोहोचवला गेलाय कारण की माझ्यावर ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थक करून दाखवेन. चौथा देखील आलाय. वाह वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला अभी ठोक डाला षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. अजून 100 मात्र आलेत सुनील चिपागी यांच्याकडनं ह्या षटकाराला देखील म्हणजे टोटल 600 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 38-38 अंकांवरती परेश जाधवचं खूप महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 30 धावेचं हे षटक. जबरदस्त बॅटिंग बाय मिस्टर वैभव धूम. यस ज्यावेळेस आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडूंची निवड झाली त्यावेळेस भरपूर जे ऑनर होते त्याने निश्चितच वैभव धूमवरती मात्र विश्वास ठेवला नव्हता परंतु वसई तालुका आदिवासी असोसिएशनने वैभव वरती मात्र विश्वास दर्शवला आणि त्याला मात्र आपल्या टीम मध्ये प्रमुख आयकॉन म्हणून घेतले गेले. आज पहा वैभव धूमची कमाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील जयेश? जबरदस्त आपण पाहिलं तर मग खेळ करताना पाहायला मिळतोय. भरपूर संघ मालकाने मात्र आपण पाहिलं तर इंटरेस्ट नव्हता परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इंटरेस्ट दर्शवला गेला VTS स्टार या टीमने आणि त्यांना घेतलं आणि तो विश्वास सार्थक करून ठेवला गेला. डेफिनेटली आपण पाहतो एक सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून 7 मध्ये 31 हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
वैभव धुंबायला मिळतात. एका बाजूने चांगल्या प्रकारे खेळ खेळतात. ज्याप्रमाणे 7 मध्ये 31 आहेत. बॉलर आपण परेशचा उल्लेख करूया. किती धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये, तर तब्बल 30 धावा म्हणजेच मोठं षटक आणखीन एक पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये एक 34 धावांचं षटक, आज देखील 30 धावांचं षटक पाहायला मिळालं. आता कॉलेज एंडकडून मारा करत असताना पाहायला मिळतील प्रिन्स ऑफ पॉमंड म्हणून त्यांना उल्लेख केला जातोय राहुल अंधेर. बाउन्सरचा वापर केला जातो. यावेळेला पाहतोय हा चेंडू पाहिला आपण तर खांद्यावर आदळला गेला होता. स्वतः राहुल अंधेर यांना आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे बॉडीचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिलं तर मग इथे येताना पाहायला मिळालाय. छत्रपती लायन्स या टीमसाठी आपण बघितलं तर मग डोक्यावर लागला गेला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये हे चित्र पाहायला मिळालं आपल्याला. बॅट वेगाने फिरवली जाते. या वेळेला पाहिलं आपण काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चेंडूला फील्ड करतील प्रवीण परेड. या वेळेला आपण पाहिलं तर आतापर्यंत त्याने एका बाजूने आपल्या टीमला काय गरज आहे तर कॉन्ट्रीब्युशन आणि योगदान ते देणं अनिवार्य आहे आणि ते दिलं जातं. कारण की एका बाजूने फ्रीडम आहे वैभवकडे आणि त्या फ्रीडमने तो बॅटिंग करत असताना देखील पाहायला मिळालाय. प्रवीणची साथ योग्य मिळते. पार्टनरशिप बघा, पोचले गेले 39. डेफिनेटली आपण पाहू शकतो की 4 चेंडूवर 4 लगातार षटकार आलेले आहेत आतापर्यंत वैभव दुबे यांच्या बॅटमधून. बघा आणखीन 2, तर डेफिनेटली आपण पाहू शकतो तर एक इतिहास, एक पराक्रम, एक रेकॉर्ड मात्र तो देखील दर्ज करू शकतोय या मैदानाच्या आतमध्ये, खास करून IPL मध्ये. विजय निश्चित चांगली संधी आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या पानावरती वैभव धुमला आपला इतिहास रचण्याकरता. परंतु पाहूया, क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. पुढील बॉल हो 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 5वा देखील आलाय. लाल लाल मिरची, हिरवा हिरवा देठ, चेंडूला पाठवलंय डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. आणि ह्या षटकाराला देखील सुनीलजी पागे यांच्याकडनं 100 रुपये आणखी आलेत. प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सुनीलजी पागे यांच्याकडनं वैभव धूम करता. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 700 लागू झालेत. डेफिनेटली आपण बघितलं तर ज्या प्रकारची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय वैभव धूम, सलग 5 षटकार येताना पाहायला मिळेल. 6वा येईल का? या वेळेला मात्र चेंडूने उंची जास्त घेतली आहे आणि कॅच मात्र कलेक्ट केला जातोय. बघा, असं वाटलं होतं की वैभव आज काहीतरी इतिहास रचेल, परंतु नाही. इतिहास मात्र होता होता वाचलाय, परंतु चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली वैभवची आणि सफलता मात्र पहिली हवी होती ती मोठी मिळवली गेली आहे. आणि पहिला धक्का टीम VTS स्टारला. वैभव धूम बॅक टू द पॅव्हलियन, आउट. आदरणीय सन्मान्य पिंट्यादादा परेड यांना आम्ही आमंत्रित करतोय मान्यवर कक्षेमध्ये. आपल्या TV स्क्रीनवरती आपले कॅमेरामन या ठिकाणी येताना पाहुणे हे दर्शवले जात आहेत. आणि सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य श्री पिंट्यादादा परेड आपल्याला पाहायला मिळतात आपल्या TV स्क्रीनवरती. बघा, डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांच्या जोडीला प्रकाशचे वळवे सुद्धा उपस्थित आणि मंद मंद पावलांनी ते आपल्या या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. पाहू शकते आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. जयेंद्र वाघे आणखीन एक जबरदस्त बॅटर पाहतोय आपण आणि एक चांगली बॅटिंग करण्याची क्षमता पिंट्यादादा परेड आपण पाहतोय. त्यांच्या सोबतच आपण बघितलं तर मग प्रकाश दादांना देखील पाहतोय आपण आणि ते देखील इथे उपस्थित झालेत. आजच्या दिशेने फोकस करूया. राहुल अंधेर तू जयेंद्रराव. हा बॉल पाहिला आपण तर सरळ खाली जात असताना पाहायला मिळतोय. राहुल अंधेरने आपण पाहिलं तर मग इम्प्रेस केलंय. एक षटकार पडला होता, परंतु आतापर्यंत 5 मध्ये 7. आज आपण बघितलं तर मग राहुलचा मॅच पाहण्यासाठी त्याचे वडील देखील इथे दाखल झालेले आहेत आणि इम्प्रेसिंग कामगिरी सध्या तरी केलंय.
यावेळेला फटका बॅटमध्ये प्रॉपर टायमिंग नव्हता. एफर्ट्स मात्र गरजेचं होतं. फिल्डर मात्र आपण पाहिले थोडेसे कमी पडले जातात तिकडे. चेंडू एका टप्प्याने मात्र निघून चालला थेट मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयेंद्र वाघेच्या बॅटमधून शॉट पाहायला मिळतोय चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण 3 ओव्हरचा खेळ पाहिला आणि 3 ओव्हरच्या खेळामध्ये 49 धावा 1 गडी जो गमावला. वैभव धुम जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याने दिलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग चला बॉल मला वाटते गोल झालेला आहे. आमच्या व्हॉलेंटियर्स असतील लक्ष असू द्या तिकडे. 3 ओव्हरचा खेळ 49 धावा. डेफिनेटली आपण पाहिला तर याच प्रकारे खेळ झाला ना तर मग 98 पर्यंत जर टार्गेट पोहोचू शकते विजय. इकडे आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त स्टार्ट कन्वर्ट करून दिला खास करून वैभवच्या त्या खेळी. काय म्हणशील त्या खेळीबद्दल तू? सुरुवात खूप चांगली झाली आहे. फाउंडेशन जो आहे तो चांगला उभा केलाय आणि ज्यावेळेस आपण पाहतो एखादी जर इमारत आपल्याला बांधायची असेल ज्यावेळेस फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल मजबूत असेल तर ती इमारत देखील ही मजबूत बनली जाते. जयेश पाहतोय आपण 2 टीमचे संघ मालक देखील आपण पाहिले तर मग एका बाजूने पुष्पराज म्हात्रे साहेब असतील, दुसऱ्या बाजूने VTS स्टार टीमचे संघ मालक देखील असतील. जयेश एक सूचना आहे. संदीप सांबरे 444 नागले संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. संदीप सांबरे. बॉलिंग क्रमांक 4 आदरणीय सन्मान्य प्रभाकरजी दिवा यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मान्यवर कक्षेमध्ये यावं. प्रभाकरजी दिवा साहेब उपाध्यक्ष किस कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे प्रभाकरजी दिवा कृपया करून स्टेजवरती यावं. ओके ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनिकेत बोमटे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर एक जबरदस्त सर्रार गोलंदाजी करण्यासाठी आलेला हा गोलंदाज पाहतोय. आदरणीय सन्मान्य मनीषजी घायाल आणि सागरजी घायाल यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन उपस्थित व्हावं अशी विनंती करते. मनीषजी घायाल आणि सागरजी घायाल. आणि निश्चितच आमचे 2 घायाल बंधू या ठिकाणी आलेले आहेत. सरनेम घायाल असलं परंतु ते खूप मजबूत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण लवकरात लवकर अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. लेगवर टाकलेला चेंडू अपील मोठी केली जाते परंतु आपण पाहिला अपील मध्ये जास्त काही नव्हतं. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून हा पुरवला जातोय. धावफलक पोहोचलं गेले 50च्या घरामध्ये. बघा वैभवची विकेट आल्यानंतर विजय नेमकं काय झालंय तर धाव गतीवर थोडासा ब्रेक लावलाय. आता थोडासा कॅल्क्युलेट आणि एक जबाबदारीचा क्रिकेट मित्र प्रवीण परेड या बॅटरकडून अपेक्षित ठेवेन विजय. कारण की ते ओपनिंगचे खेळाडू आहेत आणि ते भरपूर वेळ म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत आणि त्यांचं जर योगदान पाहिलं तर 8 धावा आपण पाहू शकतो. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल परंतु जयेंद्र वाघेंना देखील पाहावं लागेल. निश्चित अतिशय चांगला उल्लेख केला. वैभव धूम बाद झाल्यानंतर मात्र धावफळ कुठेतरी थांबल्या गेलंय. परंतु एक गोष्ट जयेश आपण देखील लक्षात ठेवायला हवी आहे कारण वादळ जे आहे ते जास्त काळ टिकत नाहीये आणि जे वादळ आलं परंतु त्या वादळाला शांत देखील केलं गेलंय. हा चेंडू पाहतोय आपण बॅटची कडा. हो या वेळेला आपण पाहू शकतोय कॅच कन्वर्ट करण्याची संधी प्राप्त झाली होती. या वेळेला आपण पाहिलं तर दुसरा प्रयत्न होता. फाईन लेगचे खेळाडू राज होते त्यानंतर थर्डमॅनचे खेळाडू. जबरदस्त एक रिले कॅच होऊ शकला असता विजय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये परंतु जबरदस्त फोल्डिंग कारण की या धावा महत्वपूर्ण 3 वाचवल्यात या खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या पाहिली 51. या पहिल्या ओव्हर जवळजवळ आपण पाहिलं म्हणजेच जो कन्वर्ट केला होता ना जबरदस्त. त्यानंतर आपण पाहिलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा परंतु उर्वरित 3 ओव्हरमध्ये असं वाटतंय की छत्रपती लायन्स हा संघ थोडासा आपण पाहिलं तर मग कमबॅक करतोय. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. 1 बाउन्सर फॉर दी ओव्हर ची सूचना देखील दिली जाते.
रिव्ह्यू फक्त अंपायरला ते कर्णधाराला घेता येईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल. जाऊया विजय यांच्याकडे. आणि निश्चितच यावेळेस तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन सोपवला गेला. बाउन्सर आहे की मग नाही, थोडंसं अतिरिक्त बाउन्स आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. म्हणजे तिसरे अंपायर या ठिकाणी आहेत प्रशुरामजी पाटील सर, त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन मात्र हा पुरवला जाईल. कर्णधारांना आम्ही विनंती करतोय, रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तो रिव्ह्यू घ्यायला हवा आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आणि डिसिजन आहे व्हाईट बॉल. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा आहे तो लॉस केला हे देखील लक्षात असू द्या. इथून धाव फलक आपण पाहिलं तर एका धावेनं पोचले गेले ते म्हणजेच 52 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3.3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 52 या धाव संख्येवरती. यश जयेश बघा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे 15 सेकंदाचा वेळ असेल आणि त्या 15 सेकंदानंतर तुम्हाला मग रिव्ह्यू घेता येणार नाहीये. सांगी गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. बघा विजय पहिल्या 3 ओव्हरमध्ये जबरदस्त धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की धावफलक मोठ्या दिशेने जाईल, परंतु आता उर्वरित जो टप्पा आपण बघितला की पुढील 3 ओव्हरच्या दिशेने आपण जातोय, परंतु म्हणजे हा ओव्हर 4था ओव्हर आपण पाहू शकतोय थोडासा आपण पाहिलं तर इकॉनॉमी राहतोय आणि बीटीए सीए स्टार थोडासा स्ट्रगल करतोय इकडे बॅटिंग करत असताना, खास करून प्रवीण जो 10 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर खेळतोय ते. आणि निश्चितच संघर्ष चांगले करण्याचा प्रयत्न केले जात आहेत, परंतु म्हटलं गेलं नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये. नशीब बदलायचं असेल तर त्याला मात्र संघर्षाच्या कामाने भिजावं लागतं. इथून मात्र चांगले प्रयत्न करायचे असतील तर काहीतरी चमत्कार बॅटिंग मध्ये अजून मात्र दर्शवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 खेळाडू आतापर्यंत चांगल्या प्रकारे सेट झाले, जयेंद्र वाघे अँड प्रवीण परेड, परंतु त्यांच्या बॅटमध्ये जयेश जे मोठे फटके यायला हवे ते मात्र येत नाहीयेत. कुठेतरी धावसंख्येला आळेख लावण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. डेफिनेटली आणि बोमट्याचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांना देखील आपण पाहू शकतो की एक चॉईस प्लेयर म्हणून या संघामध्ये आपण का निवड केली त्याचं उदाहरण. ओहो दांडी दांडी गोल करणारी गोलंदाजी पाहतोय आपण वेगाने, भन्नाट मात्र आपण पाहिला तर वेग होता आणि जयेंद्र वाघे या बॅटरला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. क्लीन बॉल्ड आउट. थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे ही लेंथ मात्र हाताळली गेली. अगोदर थोडेसे सपल क्रॉस झाले होते, 1 फूट वरती आले होते, परंतु चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट डाव्या एसटी वरती जाऊन धडकलाय. जबरदस्त वापसी केली आहे या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर मग मिस्टर अनिकेत भोमटे या गोलंदाजानं. धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर भरपूर धावा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर मग नंबर 3 आणि नंबर 4च्या षटकामध्ये धावफलक थोडंसं थांबवण्याचं काम केलंय राहुल अंधेर अँड अनिकेत भोमटे या गोलंदाजांनी. राहिल अन्सारी यांना सुद्धा विनंती असेल. राहिल अन्सारी आपण पाहतोय कॉमन क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू या विभागामधील, आणि त्यांना आपण विनंती करूया की राहिलजी अन्सारी आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं, आपल्याला विनंती आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. डेफिनेटली राहिल अन्सारी कॉमन क्रिकेटचा बाहुबली या राहिलजी अन्सारी आपलं देखील मनापासून स्वागत आहे IPL मध्ये. आणि सातत्याने आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण पाहू शकतो आपल्या नावाची धमक, आपल्या नावाची ओळख विथ द बॅट विथ द बॉल. वेलकम राहिलजी, आपलं देखील IPL मध्ये स्वागत.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नंबर 5 षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय राज साठवण नावाचा गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. इथून आणखी काही जबाबदारी आहे ती मात्र स्वीकारावी लागणार आहे, कारण म्हटलं गेलं जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतलं ना की माणूस कधीच थंकत नाहीये. ते टॉनिक मात्र इथून घ्यावं लागणार आहे प्रवीणला देखील. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल. एका धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजे 54 या आकड्यावरती 54 धावा धावफलकेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज साठवण याला आपण पाहतोय गोलंदाजी क्रमवरती. पहिला बॉल जयेश अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. पूर्णपणे बॅटरला त्या ठिकाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच राज याला पाहिलं आपण पुढचा चेंडू पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वर राज. हो या वेळेला बॅटच्या रडार मध्ये माचीसने पेटवली त्याला म्हणतात आग आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय VTSCA या संघाचा ढाण्या वाघ. शांतता होती जयेश आणि विजय. शांतता होती, वादलापूर्वीची होती की काय असं वाटू लागलंय आता. काय जबरदस्त हा षटकार मात्र ठिकाणी पाहायला मिळतो मिस्टर सुशांत वाघच्या बॅट मधनं. पुढील बॉल यावेळेस हो पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. कदाचित सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळले असते सुशांत तर मग आणखी काही धावा येऊ शकल्या असत्या, परंतु सूचित करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आपण पाहिला तर थोडा चांगला टाळला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले वापसी या ठिकाणी केली गोलंदाज आपण पाहिलं तर राज साठवण. पुढील बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेल्या टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्सला चेंडूला फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि दुसरी धाव देखील वेगानं ही पूर्ण केली गेली आहे. अतिशय सुंदर अनपेक्षित विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. सुशांत अँड प्रवीण परेड या दोन खेळाडूंमध्ये 2 धावेनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 62 या आकड्यावरती. दोन्ही चेंडूंचा खेळ अजून सुद्धा इथून मात्र बाकी आहे. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला 5वा चेंडू फेकण्याकरता. ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर आपण पाहतो मिस्टर सुशांत वाघ. ओ हो 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 सुशांतच्या बॅट मधनं अजून एक येतोय जबरदस्त षटकार 6. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू मात्र सुशांत हा पलीवरती घेतलाय. सपल क्रॉस झाले होते आणि तिथून मात्र जबरदस्त चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नेऊन सोडलंय 6 धावांकरिता आणि या 6 धावेनं धावफलक पोचलं गेलंय 68 या धावसंख्येवरती. काय म्हणशील सुशांत वाघ बद्दल जयेश? जबरदस्त खेळाडू आहे विजय, कारण की या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि बघा तो त्याला आता क्रम दिलाय ना, योग्य त्या क्रमावर तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. कारण की फ्रीडम आहे, त्याला माहिती आहे आपल्या कर्णधाराला आपल्या संघाला गरज काय आहे तर माझ्या खेळीची एक छोटीशी पारी नक्कीच असायला हवी, परंतु एक अशी जबरदस्त प्रदर्शन करणारी पारी असायला हवी. पुढील बॉल हो यावेळेस गोलंदाजीने थोडासा चतुरपणा दाखवला. बॉल आपण पाहिला तर अगदी आपण पाहिलं तर वाईडची जी रेषा आहे त्याला मात्र निश्चितच पकडून हा चेंडू मात्र डिलिव्हर केला. इथून आपण पाहिलं तर धावफलक 68 लॉस 2 विकेट 68 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 5 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर सुशांत वाघनं धावा बनवल्या 14. त्याच्यानंतर 12 बॉल मध्ये प्रवीण परेडनं धावा बनवल्या त्या म्हणजेच 10. प्रवीणचा विचार केला तर जयेश सलामीला आला, चांगला साथ मात्र जरूर दिला या ठिकाणी. या ठिकाणी पारितोषिक केलंय विजय बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून. आलेश दादा जर ओव्हर टाकतात आणि प्रत्येक विकेटसाठी त्यांना आलेश दादांसाठी 100 रुपये असतील. मला
बापरे, भाव वाढलाय. 500 रुपये असतील प्रत्येक विकेटसाठी आलेश दादांसाठी. आणि त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो, या ठिकाणी आपण पाहतोय पोमनगावचे सुपुत्र सन्मान्य श्री सागरजी भगत यांचं आगमन झालंय. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय ॲज अ प्रेक्षक म्हणून. सध्या आपण पाहतोय, त्यांना सुद्धा विनंती असेल मान्यवर कक्षमध्ये येऊन आपण असमस्त व्हावं. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 5 ओव्हरचा खेळ 68 68 धावा. अनिकेतला बोलवलं गेलंय. पहिल्याच बॉलमध्ये तिफायती राहिले होते, फक्त 3 धावा आणि 1 विकेट. परंतु आता प्रवीण या वेळेला आपल्या संघासाठी एक ग्रेट फिनिशियर ची भूमिका पूर्ण करावी लागेल, कारण की ओपनिंगचे खेळाडू आहेत, त्यांना चालावंच लागेल आता आपल्या संघासाठी. पुढील बॉल. ओ, वेगवान चेंडू हाताला गेलाय. अनिकेत आतापर्यंत 13 चेंडू खेळलाय प्रवीण, 10 धावा त्याच्या बॅटमधून. आणि योगदान छान यायला हवंय. विजय, काय म्हणशील प्रवीणची आतापर्यंतची पारी? आणि निश्चितच प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न देखील थोडे त्याला साथ देत नाहीयेत. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय वेगाने प्रस्थान करतोय. जणू काही चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये शर्यत लागली होती, परंतु अखेरीस आपण पाहिलं तर मग ती शर्यत जिंकली आहे. चेंडू आणि चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सोन्याचा झुमका घेऊन तुला, बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. सोन्याचा झुमका घेऊन तुला, बुलेट गाडीवरी. पाहतोय आपण कशा पण का होईना आता शेवटच्या ओव्हर मध्ये धावा हव्यात, त्या आल्यात चौकाराच्या साहाय्याने. चौकाराला धावसंख्या पोहोचली गेली 72 72 या अंकांवरती. पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली आहे. काम तमाम परतावं लागेल मिस्टर प्रवीण परेड या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. या ठिकाणी आपण पाहतोय साईनाथ भोईर यांचं आगमन झालंय. A1 जोडीचा अजून एक पार्टनर या ठिकाणी आलेला आहे. विजय किती मी हुशार, अरे दुश्मन असू दे गणिम असू दे, किती मी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. हॅलो. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो आमची प्रजा, कारण सिंहासनावर होते आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराजा. आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली डीजे वादक महेंद्र पवार यांनी देखील या सकाळच्या सत्रामध्ये. ऑन साइडला खेळले गेलेत रुपेश. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 73 या अंकांवरती. सारंग माले यांच्याकडनं आपण पाहिलं तर मग दोन्ही षटकारे करता 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिलंच जाईल. कोलंड्यावरनं निश्चितच हे पारितोषिक मात्र लागलं गेलंय. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर सुशांत वाघ, त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार आलेत. ओ, हवाई स्ट्रोक केले गेलेत. भरपूर उंच चेंडू आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टर अजय तुंबडा उर्फ अजय याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. झेल मात्र सुटला गेलाय. एलिव्हेशन आपण पाहिलं तर खूप होतं, परंतु डिस्टन्स गाठू शकलेत की नाहीत याच्याकरता आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेगचे आमचे पंच मोंटेचे घोडेकर सरांच्या माध्यमातून डिसिजन आहे जो पंचांकडे पोहोचवला गेलाय. ससेप आहे. 2 धावा इथून मात्र
धाव फलकावरती ऍड केल्या जातील. पुढील बॉल वेगवान बॉल होता, पूर्णपणे वेगामध्ये या ठिकाणी बीट केलं गेलंय. सुशांत वाघ हा बॅटरला जवळजवळ धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेलं 75 अंकांवरती आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 76 धावा बनवावा लागतील छत्रपती लायन्स या टीमला. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूनं संघर्ष होताना पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूनं त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पाहत रहा वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत आपण पाहतो आदिवासी प्रीमियर लीग 2026. जाऊया आपण डिझामान महेंद्र पवार यांच्याकडे. एक सुमधुर संगीत ऐकून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. मोगऱ्याचा गजरा केसात शोभतोय तुला, जागीन मागशील त्या मी देईन ग तुला. मी ते गावाचा प्रेम मनाचा तुझे दिलाचा पाटील हाय, पाटील बनवीन तुला. शोभे नाकाटनत तुला थँक्यू डीजे. आपण पाहतोय छत्रपती लायन्स मासोली या टीमचा बॉलिंग कार्ड आपण पाहिला तर मग देवानंद जाधव 1 ओव्हर 8 विकेट नाही. परेश जाधवचा महागडा स्पेल 30 धावा. त्यानंतर आपण त्यांना सफलता नाही मिळाली. राहुल अंधेर आले, त्यांनी 11 धावा, 1 सफलता. मोठी टर्निंग पॉईंट मात्र आपण पाहिला. असं वाटलं होतं की धावफलक 90+ जाईल, परंतु पाहू शकतो की तिथे मग वैभव धूम त्यांना मात्र बाद करण्यामध्ये यश. अनिकेत बोमटे यांना आपण पाहिलं तर मग 2 ओव्हर फेकल्या 10 आणि 2 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाज राहिलेत फक्त 5च्या सरासरीने धावा आणि राज यांचा जर स्पेल 15 धाव्यांचा. एक्स्ट्राच 2 पाहिले आपण. 19 ओव्हरचा खेळ 75 3 गडी पहिले आपण. बॅटिंगमध्ये आपण बघितला बॅटिंग परफॉर्मन्स आपण बघूया. बॅटिंग ज्याप्रमाणे वैभव धम याला पाहिलं तर जबरदस्त. 9 मध्ये 37. प्रवीण परेडचा स्ट्रगलीचं क्रिकेट 15 मध्ये 14. चंद्र वाघे 4 मध्ये 5, परंतु फिनिशर सुशांत वाघने आपण पाहिलं तर मग 7 मध्ये 16 आणि रुपेश जाधव 1 मध्ये 1. बघा VTS स्टार्स या टीमने फलकावर धावा तर 75 धावा कमी नाही आहेत. छान मात्र आपण पाहिलं तर एक फाईटवाला टोटल उभा केला आहे. हॅलो, परंतु थोडंसं थांबवतो जय, सॉरी. या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत आणि आपल्या नागले गावचे ग्रामस्थ सुभाषजी परेड यांना आम्ही आमंत्रित करतोय मंचावरती, स्टेजवरती आमंत्रित करतोय. तसेच हेमंतदादा पाटील डोंगरीपाड्याचे यांना सुद्धा उपस्थिती करण्याची विनंती करतोय. हेमंतदादा पाटील मॅन फ्रॉम डोंगरीपाडा यांना सर आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. आणि जर आज कामनचे ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यक्ती जर इतरत्र बसले असतील तर त्यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. बघा हायलाईट पाहतोय आपण. वैभव धूम 9 मध्ये 37, 5 उत्तुंग षटकार. असं वाटलं होतं की आज काय नवीन विक्रम घडतोय की काय, परंतु राहुल अंधेर आपण पाहिलं तर मॅग्निफिसंट आपण पाहिलं तर प्लेयर आहे, कमालचा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून आपण वैभवची विकेट मिळवली. परंतु जाता जाता आपण पाहिलं तर आपल्या नावाची छाप मात्र उमटवली होती. आता बघा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेस करण्यासाठी आपण पाहिले तर मग आलेला आहेत. घोडबंदरचा आपण बघितलं तर वादळ ज्याला म्हटलं जाते ते म्हणजेच महेश मोहिते आणि त्यांच्या सोबत आपण पाहणार आहोत पौमन प्रिन्स राहुल अंधेर आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे आपण विचार करायचा झाला 2 जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर देखील पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत नंबर 1 चा स्पेल ज्याच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला रोशन बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण. पहिला स्पेल कॉलेज एंड कडून मारा सामना महेश मोहिते या बॅटरच्या सोबत. पहिला बॉल हलक्या हाताने दिशा दिले, इरादा आपल्याला पाहायला मिळाला महेशचा. बॉडीच्या जवळ हा बॉल, थोडासा वेट केला, डिफेन्सिव्ह पद्धतीने कन्वर्ट केलं, सेफली खेळले, 1 धाव कन्वर्ट केली. संघाचं खातं स्वतःचं खातं खोललं गेलंय आणि आपण पाहिलं तर
चांगल्या प्रकारे या शून्यातून झालेली सुरुवात वाटचाल 76 धावेंची आहे आणि ती करत असताना मात्र राहुल अंदेरला आता स्ट्राईक. हो काय जबरदस्त टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. ओ काय घडलंय विपरीत मात्र हे चित्र पाहायला मिळालं. क्लास दर्शवला, नजारा दर्शवला, कमालीचा टायमिंग आणि क्षेत्ररक्षणाचा अभाव. चेंडू सीमा पार आणि चौकार 4. असं म्हणतात ना की स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही. त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द जपवावी लागते. जिद्द आहे 76 धावा करून दाखवण्याची आणि ते पूर्ण करत असताना पहिला चौकार. थोडासा बाग फुटला, आडवा पाटनं चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका अजित चेंडूला फाईट करतात. प्रेझेंट ऑफ माइंड पाहतोय आपण. चांगल्या बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं जातं. राहुल अंदेरच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर कन्वर्ट केली सिंगल आणि स्ट्राईकवर महेशला आणलंय. महेशची रणनीती काय असेल आपल्या संघाला, छत्रपती लायन्सच्या संघाला आपण पाहिलं तर पुढे नेण्यासाठी बॅटिंगचं योगदान कसं देते पाहूया. दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू जात असताना पंच मॉन्टी गोडीकर सरांनी इशारा दिला. दिस इज अ व्हाईट एक्स्ट्रा जिमिएल आणि एका धावेचं थोडंसं प्रेशर कमी होताना पाहायला मिळेल. रोशन आपण पाहिलं तर डेफिनेटली विकेट टेकर गोलंदाज आहे विजय, परंतु आपण पाहतोय ना की या खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांना ॲक्युरेट गोलंदाजी करावी लागेल. हो हो या वेळेला आपण पाहतोय हर्ष उल्हास आनंद साजरा केला जातोय. बॅटची हलकीशी गडा आणि विकेट किपर वैभव धुमचा सहारा. पहिला धक्का छत्रपती लायन्सच्या संघाला. महेश मिळतो बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का, फलंदाज आउट. काढ माझा फोटो काढ, दिस मी दिस माझा फोटो काढ, फोटो काढ माझा फोटो काढ, तुला दिस मी दिस माझा फोटो काढ. शेतावर हिरवे रानावर तुमचे ते दगडावर, शेताचे बांधावर मामाचे तेलावर, काय कुंजेचे डॅमवर. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपण 4 चेंडू 7 धावा, एक कुशल विकेट जी हवी होती ना ती मिळवून दिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर येत आहेत मिस्टर परेश जाधव, ज्यांना आपण बॉलिंग करत असताना थोडासा मार पडला गेला, परंतु 30 धावा भरपूर झाल्या, थोडा नाही तर भरपूर. परंतु आता त्या सूट समेत वसूल देखील करू शकतायत, कारण की त्यांच्याकडे देखील हिटिंग ॲबिलिटी सुंदर आहे. चांगले बॅटिंग, टेक्निकली प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्याची क्षमता ठेवतायत मिस्टर परेश. परंतु रोशन टू परेश हा आमना सामना पुढील चेंडूमध्ये पाहूया. ओहो क्या बात है, पहिलाच बॉल, वाघाची दहाड, चेंडू सीमा रेषा पार. हा IPL षटकार, 6 धावा. बघा पहिला बॉल फेस करत असताना विजय परेशचे इरादे स्पष्ट आहेत की आपल्या संघासाठी माझं योगदान नक्कीच छान देईन. आणि निश्चितच प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि जबरदस्त बॉल ला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांनी करता. परेश एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे इगल्स फूड नायगाव या संघाचा. रोशन शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल, ओव्हरला कशा प्रकारे फिनिश करतील. उलटा चेंडूला दिशा दिले, चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल मडकेचं पाहायला मिळालंय. ग्रेट फिल्डिंग
पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर एक विकेट मिळवत असताना रोशनच्या गोलंदाजीमध्ये आलेल्या 14 धावा, 76 धावांचा पाठलाग करायचा, वाटचाल मोठी करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर ऑलमोस्ट 12.5च्या दिशेने आपण पाहतोय. परंतु ही वाटचाल पूर्ण करत असताना अडचणे तर येणार, परंतु अडचण्यावर कशा प्रकारे मात केली जाते. दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ 30 चेंडू आणि 62 धावा. समीकरण डोळ्याच्या समोर आहे. मात्र आपण पाहतो एका बाजूने रोखल्या जातील की दुसऱ्या बाजूने ठोकल्या जातील. पाहूया, जाऊया डीजे कडे, गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण APL मध्ये कमबॅक करूया. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. थैंक यू डीजे. जैसा म्हणतात ना कि हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते और जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. 30 मध्ये 62 धावा आपण पाहिल्या तर इथे पूर्ण करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 विकेट आपण पाहिलं तर तिकडे मिळवलाय, परंतु राहुल अंधेर यांना पाहिला पण तर 2 मध्ये 5 आणि परेश जाधव यांना 2 मध्ये 7. हे समीकरण आता कॉमन एंड कडून आपण पाहिलं. बॅटिंग तर छान केली आहे. आता बॉलिंगचा क्रम वैभव तुम पाहतोय आपण. आमना सामना परेश वर्सेस वैभव. पहिला चेंडू, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला करतोय धूम आणि तो आहे गोलंदाज वैभव धूम. विकेट डाऊन. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची, अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची, अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. नाही झाली जबरदस्त आपण पाहिलं तर बॉलिंग, त्यानंतर जबरदस्त फिल्डिंग जयेंद्र वाघे. कारण की ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय लॉर पद्धतीचा हा चेंडू होता. जयेंद्र वाघे आपण पाहिला तर मग शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग आणि एक चांगला क्वालिटी कॅच 30च्या घेऱ्यामध्ये. धक्का नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धक्के विजय. काय म्हणशील आता की 2 लवकर गडी बाद केलेत आणि अनिकेत बोमटे यांना मात्र यावं लागते जे या संघाचे चॉईस प्लेअर आहेत. रणनीती थोडीशी वेगळी असेल प्लेइंग 11 मधून, परंतु आपण पाहिलं तर गोलंदाजीचा दर्जा देखील खूप चांगला आहे वैभव धूमचा आणि चांगले बॉलिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत साठी वैभवचा हा बॉल, बॅटची कडा होती. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रवीण परेड चेंडूला फील्ड करत असताना फलकावर आपण पाहिलं तर मग 1 धाव मिळेल. 15 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. जसं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळस असते, बूंद बूंद से सागर भरता आहे. आणि त्याच वेळी आपण पाहिलं तर मग राहुल अंधेर या बॅटरला मात्र विसरून चालणार नाहीये. कारण की आपण पाहिलं तर एक असा खेळाडू आहे जो या मॅच मध्ये छाप सोडू शकतोय. ओव्हर पिच, क्या बात आहे. त्या चेंडूला वेट केलं, नीट बॅट मध्ये घेतलं आणि फ्लाइट सणू काय उडते तसाच या चेंडूला उडवलाय. फ्लाइटेड स्ट्रोक, षटकार 6. शिवछत्रपती महाराजांचा जबरदस्त फटका आपण पाहिला. वैभव धूमवर आक्रमण झालंय. राहुल अंधेरने केलेलं हे आक्रमण पाहायला मिळतंय. हो खोल टप्प्यामध्ये या वेळेला एक पर्याय शोधला गेलाय वैभव धूमने. एक चेंडू थोडासा ओव्हरपिच पडला, त्यावर षटकार पडल्यानंतर आपण पाहू शकतोय आपली ताकदवर मात्र आपण पाहिलं फोकस केलं वैभवने. कमबॅक कसं करायचं परतीचं साधन मात्र ओळखलं गेलं. ब्रह्मास्त्राचा वापर कुठल्याही पाहता पण चांगला ब्लॉक हॉलमध्ये हाताळला गेला आणि धाव फलकाला थोडंसं थांबवलं गेलं. 21 या आकड्यावर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्लास पाहायला मिळतोय. राहुल अंधेर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आतापर्यंत राहुल अंधेरचा क्लास बघायला मिळालाय ना
की जेव्हा सुरुवात त्याने लेदर क्रिकेटने केली आणि त्या लेदर क्रिकेटची त्याला भरपूर मात्र आपण पाहिलं तर संधी देखील मिळाली होती खेळण्याची आणि त्याचा फायदा देखील मिळाला आणि ते मात्र त्याने आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्याने छाप सोडली आहे. अनिकेत बोमटे याला देखील आपण पाहू शकतो, एक जबरदस्त खेळाडू आतापर्यंत आपण पाहिले तर मग तो देखील लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पाहतोय. फटका हवेत मिस टायमिंग, कॅच आला होता, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. या क्षणाला मात्र चुका असतील त्या तुम्हाला नडतील, जसं म्हटलात ना चुकाल तर मुकाल आणि ते चित्र तुम्हाला कदाचित हे महागात पडू शकतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट, फलकावर पाहतोय आपण 76 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावसंख्येवर 2 गडी बाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु 24 चेंडूचा खेळ आणि 52 धावा अजून देखील मॅच मध्ये मोठा ट्विस्ट आहे. परंतु हा ट्विस्ट मात्र कशा प्रकारे आपण पाहिला तर आणखीन मात्र अनुभवायला मिळेल. प्रत्यक्षात पाहणारा 3ऱ्या ओव्हरचा खेळ. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे, एक धून ऐकूया आणि आमचे साथी समालोचक मित्र विजय चिभोळे यांच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. कमॉन डीजे. सुरेश नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये. धन्यवाद महेंद्र पवार. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊने राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सरसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मान महेंद्र पवार यांनी देखील आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी करून दिली आहे. आता इथून आपण पाहिलं तर तू मै करून चालणार नाहीये. लढाल तर घडाल, नाही तर मग मागे पडाल. शिवबा लढला म्हणूनच तर महाराष्ट्र घडला. इथून आपण पाहिलं तर मग 24 बॉल मध्ये अजून सुद्धा 52 धावांची आवश्यकता आहे. रुपेश जाधव नंबर 3चं षटक टाकण्याकरता आलाय. ओ यष्ट्यांच्या समोर पकडलं गेले, परतावा लागेल राहुल अंधेऱ्याला डगआउटच्या आशयाला. आदरणीय सन्माननीय विशाल दादा, खूप खूप स्वागत आहे. विशालजी भोईर, मॅन फ्रॉम मोरे. बघा जबरदस्त हा चेंडूची हाताळणी केली होती, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्ट्यांच्या मधोमध सापडले गेले तर राहुल अंधेर. थोडंसं आपण बघितलं की नाराज राहिले, परंतु आपण पाहिलं विकेट मात्र त्यांची जाताना पाहायला मिळतोय. हा कुशल पॉइंट असू शकतोय विजय. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला ना तर गोलंदाज रुपेश जाधवला विसरू शकत नाहीये. KPL चा मात्र आपण बघितला तर एक पर्वातला सर्वात बेस्ट खेळाडू आहे रुपेश. निश्चितच मालिकावीर म्हणून त्याने एक 2 व्हीलर जिंकले याच मैदानावरती. ओ हो अजून एक फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. परतावा लागेल नहुनाथ खटाले ह्या खेळाडूला देखील डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 4. थँक्यू डीजे, थँक्यू. अमन 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 जरा इकडे या. अमन आले होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय झालं नेमकं, कारण की रुपेशच्या गतीने बीट केलाय. इरादा हा होता की थोडासा अक्रॉस फाईन स्क्वेअर मात्र फटका खेळूया.
ते करण्यामध्ये मात्र आपण पाहिलं असफल राहिले, गतीने बीट केले. 2 चेंडूवर 2 विकेट मात्र विजय. काय म्हणशील, विकेटची हॅट्रिक्स कदाचित पाहायला मिळेल का? येस, विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल ह्याच विचाराने आम्ही देखील या ठिकाणी आहोत. परंतु अजय तुंबडा आलेत मैदानाच्या आतमध्ये. चिंचोटे ते नागले एकच दादा, अजय दादा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केलाय, परंतु आपण पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळालाय. अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहा एस्ट्यांच्या मागे किती सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. वैभव धूमच्या माध्यमातून चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजय तुंबडा. हो 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 हो, मधली यष्टी उद्ध्वस्त केली यावेळेस. अजय तुंबडा याला देखील परतावा लागेल. डगावूडच्या आशयाला आणखी एक धक्का, धक्के पे धक्का. गाडी अगदी आपण पाहिली आहे तर रुलावून खाली घसरवली आहे, ती म्हणजे छत्रपती लायन्स या संघाची. जयेश, आपण या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज रुपेश जाधव गेम चेंजरचा प्रवेल दावेदार बनू शकतोय. ज्या अनुषंगाने त्याने बॉलिंग मध्ये हा परफॉर्मन्स केला या ठिकाणी. जरूर, परंतु त्याच्यासाठी आपण बघितलं पहिला मॅच जिंकावा लागेल विजय. अजून देखील मॅच संपलेला नाहीये. बघा, अनिकेत बोमटे सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. डोळ्याच्या समोर 21 चेंडू आणि 51 धावा. चेसिंग मध्ये आपण पाहिलं तर अजून देखील हव्या आहेत, परंतु जर अनिकेत आणि आलेश हे 2 बॅटर आहेत, या 2 खेळाडूमध्ये जर इथे जोडी जमली आहे ना, तर मग इथे चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो की फ्रंट फुट वर येऊ शकते छत्रपती लायन्स टीम. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेश बेंद्रे आलेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आहे आलेश बेंद्रे याच्याकडे, कारण भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने त्याचा देखील खेळ जो आहे तो योग्य राहिला वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. इथून आलेश बेंद्रेला देखील चांगला खेळ करावा लागणार आहे, त्याच्यावरती देखील सर्वांच्या नजरा आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील या षटकातील 3. जवळजवळ 4 चेंडू फेस केले होते, त्याच्यामध्ये एक वाईट चेंडू देखील हाताळलाय आणि 3 विकेट देखील प्राप्त केलेत रुपेश जाधव या गोलंदाजानं. पुढील बॉल. ओ, अजून एक फलंदाज बाद. वाह 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 मिस्टर रुपेश जाधव. प्रेक्षकांनो, रुपेश जाधवची बॉलिंग तुम्हाला जर आवडली असेल तर रुपेश जाधव करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट, आपल्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉलिंगच्या क्रमवरती अक्षरशः बाहेर काढलाय रुपेश जाधव या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. बघा, इथे पारितोषिक देखील आलेला आहे असोसिएशनच्या माध्यमातून. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रुपेश जाधवसाठी रोख रक्कम करकरीत 500 रुपयाची नोट ही आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जसं म्हटलं जाते ना विजय, कि नाम ऐसा करो कि काम बन जाए और काम ऐसा करो कि नाम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. धावसंख्या 25 आहे. जयेश, वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये आपण पाहिले 5 विकेट घेतल्यानंतर अविनाशी ठाकरे यांच्याकडनं 15 टी शर्ट दिले जायचे आणि बाबू महाळे यांच्याकडनं 1000 रुपये दिले जायचे. परंतु यावेळेस या मॅच मध्ये जर 5 विकेट आले तर आणखी काही पारितोषिक लावलं जाईल का, हा प्रश्न देखील माझ्या मनामध्ये घुमतोय. यस, अविनाश ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये. चला पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल. ओ, फुल टॉस डिलिव्हरी होती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गे, झालं फाटला आणि मासा निसटला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. चौकार 4.
बघा चेंडू आपण पाहिला तर येत होता, परंतु थोडंसं आपण पाहिलंय की प्रवीण मात्र कमी पडताना पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 47 धावा विजय चेसिंगला अजून देखील हव्या आहेत. अरे, धावा पडू शकतात या ठिकाणी जयेश, परंतु यावेळेस पायीनं चालता विमानाने प्रवास करावा लागणार आहे. मोठी स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळावं लागणार आहे. आता मात्र जबाबदारी आहे ती अनिकेत वरती आणि देवानंद वरती आहे. हो, सॉपेंडने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर 76 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र छत्रपती लायन्स संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 47 धावा अजून सुद्धा 18 चेंडू मध्ये बनवावा लागतील. हे तुम्ही पाहू शकता रुपेश जाधवचं षटक कशा प्रकारे त्याने हाताळलं गेले आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 4 विकेट आणि 5 रन्स मात्र दिलेत. हो, जबरदस्त सर्व यॉर्कर चेंडूंचा मारा केला होता आणि पूर्णपणे बंदिस्त केलं बॅटरला. सध्या तरी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या दिशेने देखील थोडासा शांतता क्लाउड आपण पाहतोय, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये छत्रपती लायन्स या संघाकरता. 18 चेंडू मध्ये 47 धावा इथून मात्र बनवाव्या लागणार आहेत. जोपर्यंत जयेश देवानंद अँड अनिकेत भोमटे हे 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत राहिले तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळणार आहे. हे पहा, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून VTCA स्टार हा संघ मात्र तयार केला गेलाय आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग त्या संघाचा कारनामा देखील खूप चांगला राहिला या मॅच मध्ये. जयेश, रघुनाथजी जोगारी यांना तुम्ही पाहू शकाल, बाबूदादा महाळी आहेत, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग कृष्णाजी लोखंडे, सागरजी घायाल. विजय जरूर आपण बघितलं की या VTCA स्टार मध्ये खासियत काय माहिती आहे का, की या टीम मध्ये ना मोठा खेळाडू नाहीये तर यंगस्टर खेळाडू निवडलेत, खास करून प्रभावी केले आणि त्यांनी आणि नक्कीच कामगिरीमध्ये आपण पाहिलं तर सुंदर केले आतापर्यंत. 18 मध्ये 47 चेसिंग ऑन आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय पण कामनेंकडनं वैभव तुम दुसऱ्या स्पालमध्ये आणि काही फटका हवेत पाहतोय. फिल्डर तिकडे, हो हो क्या बात आहे. विकेट डाऊन करण्यामध्ये पुन्हा एकदा सफलता मिळते. भरोशाचा खेळाडू अनिकेत भोमटे होता, त्याला देखील केलंय पात आणि इथे आपण पाहतोय झटके पे झटका. आणखीन एक मोठा 440 वॉल्टचा हा झटका. अनिकेत आउट, बॅक टू द पॅव्हलियन. एलिव्हेशन मात्र मिळालं नाहीये, गती भन्नाट होती. अनिकेत आपण पाहिलं तर एक विश्वासू खेळाडू च्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलं तर VTCA स्टार्स चे स्टार चमकलेत विजय पूर्णपणे आणि ते स्टार चमकत असताना सध्या तरी छत्रपती लायन्स या संघाला बॅकफुटला मात्र ढकललंय. फलकावर आपण पाहिले तर मग 29 धावा आणि 7 गडी बाद झालेत विजय. नेहमीच आपण सातत्याने पाहिलंय स्टार जे आहे ते रात्रीचे चमकतायत, परंतु आज खऱ्या अर्थानं VTCA चे स्टार आहे ते दिवसात चमकलेत आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. जबरदस्त आपण पाहिलं तर मग परफॉर्मन्स. वैभव तुमची खासियत बघा, पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्याने विकेट डाऊन केला होता आणि दुसऱ्याच बॉलमध्ये आलेत आणि तिथे देखील पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. राज साठवण मैदानाच्या आतमध्ये आलेत, नवीन बॅटर. राज पाहतोय आपण, वैभव तुम पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. आमना सामनामध्ये आपण पाहतोय पुढील चेंडू, गतीने टाकलेला चेंडू, शॉट ऑफ दी लेंथ, पुलचा फटका. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा उडवलेला चेंडू सरळ निघून चालला सीमेरेखा पार आणि पाहायला मिळतो राज नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड APL षटकार. हॅलो
जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला या ठिकाणी मिळतोय. बॉलच्या मेरिट मध्ये आले, राज साठवण आला, बॉलला रेट करण्यामध्ये यशस्वी झाले. सुंदर स्ट्रोक मात्र ठिकाणी अटेम्प्ट केला, मॅक्झिमम हिट मात्र करण्यामध्ये सफल झालेत. 6 धावा या ठिकाणी येतील, 6 धाव फलक पोहोचलं गेलंय. 35 लॉस, 7 विकेट. डेफिनेटली आपण पाहिलं तर षटकार आलाय, जसं म्हटलं जातं ना की हालात कैसे भी हो, रुकना नहीं है, सामने कोई भी हो लेकिन झुकना नहीं है. आणि याच वेळेला आपण पाहिलं की राज याने सांगितलं की जरी आमच्या संघाचे 7 खेळाडू बाद झाले तरी देखील माझ्याकडे धमक आहे, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कला आहे आणि ती दर्शवण्याची संधी, प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि संधीचा सोड करत असताना या मॅच मध्ये लढाई करेन. 16 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. आपण पाहिली आहे तर मग अपस्टमच्या बाहेरची लेंथ मात्र आपण पाहिले वैभव धुमणे मात्र या वेळेला शोधली गेली आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं परतीचं साधन शोधलं गेलं विजय. अजून देखील आपण पाहिलं तर 41 धावा हव्या आहेत चेसिंग मध्ये. एक्सप्रेस इज अ गुड टीचर आणि तो अनुभव आहे वैभव धूम याच्याकडे. पहा, षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू कशा प्रकारे हाताळलेत, पूर्णपणे बंदिस्त केले राज साठवण याला देखील. जबरदस्त एक गोष्ट सांगेन विजय तुला मी, कारण की वैभव धुम आणि रुपेश जाधव या 2 खेळाडूवर इंटरेस्ट ठेवायला कोणी तयार नव्हता, परंतु खेळाडूंचा खेळ काय जबरदस्त राहिला. एकाने बॅटिंगने कमाल केली तर एकाने बॉलिंगने कमाल केली. म्हणूनच तर VTS CS स्टार संघाने आतापर्यंत या मॅच मध्ये धमाल केली आहे. म्हणूनच तर म्हटलं गेलंय कोणालाच कधी कमी समजायचं नाहीये. सोनं जरी महाग असणार जयेश तरी माझ्या त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जात आहे. मॅचच्या दिशेने आपण पाहतोय 13 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. देवा जाधव नावाचा बॅटर आपण पाहिला, तो खाडी संघाचा ऑलराऊंडर खेळाडू असतो, परंतु APL मध्ये छत्रपती लायन्स संघासाठी उलटा चेंडू खेळला. या वेळेला गॅप मध्ये एका टप्प्याने कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ पाठने खेचलेला फटका, देवाच्या बॅट मधून देवासारखा धावून येणारा फटका, हा चौकार. निश्चितच रिप्ले मध्ये पाहू शकता लोअर फुलटॉस बॉल होता. काय जबरदस्त बॉलला बॅट वरती घेतला आणि वाईडेस्ट लॉंगांच्या दिशेनं मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. देवानंद जाधव या बॅटरनं, चांगला बॅटर आहे. 4 धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली ती म्हणजेच 40 अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 36 धावा हव्या आहेत. इथून मॅच बनवू शकते. डेफिनेटली आपण पाहतोय मॅच बनू शकतोय, कारण की बघा 12 चेंडू 36 धावा, 18ची सरासरी अजून देखील आहे. परंतु कॅल्क्युलेट क्रिकेट एक माइंड गेम खेळावा लागेल इकडे. देवाने मात्र आपण पाहिलं तर एक चौकार, राजने एक षटकार ठोकलाय. या ओव्हरमध्ये थोडंसं मोमेंटमला वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्यात आपण पाहिलं तर मग चिंतेची बाब आहे, आपण पाहिलं तर 7 गडी बाद झालेत, परंतु 7 गडी बाद झाले फरक पडणार नाहीये. इथे आपण पाहिलं तर मग आता 12 चेंडू, ह्या चेंडूना मात्र फोकस करावं लागेल जर छत्रपती लायन्स या टीमला हे मॅच जिंकायचे आहे तर. निश्चितच जयेश इथे मात्र कधीच कोणाला कमी समजून चालणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नंबर 10 या क्रमांकावरती एक बॅटर आला जयेश वाघ म्हणून आणि त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये राज आणि देवा, जसं म्हटलं जातंय ना की बुझी समाज जल सकती है, तूफानों से कश्ती यूं ही निकल सकती है, होके माइस यू तू ना बदल तेरे इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. हा बॉल पाहतोय आपण अजित इंगळे नावाचा गोलंदाज आपण पाहिलं तर सातत्याने माडवीपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय, संबोधला जातोय. वेगवान गतीने गोलंदाजी करण्यासाठी माहिर अजित आणि पहिला बॉल मात्र गतीने हाताळला गेलाय, तो आलाय डॉट. मिस्टामिंग या वेळेला हवेत, फिल्डर दूर आहेत. जयेंद्र वाघे येण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाल्यात. तत्पूर्वी 2 धावा आपण पाहिलं तर मग या 2ने मात्र तितकं फ्रेशर येणार नाहीये VTS स्टार या टीमवर. विजय, जर फ्रेशर क्रिएट करायचं असेल तर या ओव्हरमध्ये तुम्हाला बाउंड्री शोधावी लागेल. जर या ओव्हरमध्ये बाउंड्री शोधली नाहीये तर थोडंसं मग मागे पडू शकतोय टीम. निश्चितच या ठिकाणी शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण रन रेट मध्ये निश्चितच फायदा होऊ शकतो. कालच्या दिवसामध्ये अशाच प्रकारचं दृश्य घडलं गेलंय.
सुंदर चेंडूची हाताळी बघा. अजित इंगळे सातत्याने आपण बघितलं तर मग व्हेरिएशन देखील त्या गोलंदाजीमध्ये आणण्यासाठी माहीर आहे, गती तर आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा आपण पाहिलं तर मग वळण घेणारा चेंडू राज साठवण याला आपण पाहिलं तर बाकपुटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. हुकचा फटका उडवला, यावेळेला चेंडू हवेत, फिल्डर तिकडे, वा काय सुंदर कॅच कलेक्ट केला जातोय. फिल्डर पाहायला मिळाले तिथे, जबरदस्त आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करत असताना मॅन फ्रॉम वाकीपाडा कुणाल मडगे अफळातून झेल आणि समाप्त झाला राज साठवणचा खेळ. विकेट डाऊन. आतापर्यंत आपण जर बघितलं विजय तर गडी बाद होण्याचा जो सिलसिला आहे बघा, इथे विकेटला देखील महत्व असेल विजय, कारण का जितकं जास्त विकेट डाऊन येतील ना तितका रन रेट वर देखील परिणाम पडताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये तेच तर घडलं गेलं. आपण पाहिलं तर रुद्राक्ष स्फूड चिंचोटी संघाने आपण पाहिलं तर मग जवळजवळ 9 ते 10 विकेट घेतल्या आणि त्याच कारणास्तव रन रेटच्या जोरावरती तो संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. पुढील चेंडू आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी आपण जर बघितलं तर 8 चेंडू आणि 34 धावा. या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुणाल दुमाळा नवीन बॅटर. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा वाईड लाईनच्या बाहेर मात्र फेकला जातोय आणि लगेचच आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारे टीमचे संघ नायक मात्र इन्व्हॉल्व झालेत. इथे टी फॉर थर्ड अंपायर साठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि लगेच आपण पाहिलं इथे DRS चा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांची भूमिका मॅन फ्रॉम टेवरी परशुरामजी पाटील, ग्रेट अंपायर्स आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत पंच म्हणून आपल्याला आहेत जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय मात्र हा सोपवलाय. दिस इज अ वाईट डिलिव्हरी, वाईट बॉल असेल बघा. आता तो रिव्ह्यू होता तो देखील गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. धावफलकावर 43-8 गड्याच्या मोबदल्यात अजून देखील आपण पाहिलं तर मग 33 धाव्यांची गरज या 8 चेंडू मध्ये. नागपूरला जाऊन आडवी बॅट यूज केलाय, बॅटची कडा पाहतोय आपण वेगाने चेंडू मात्र निघून चाललाय डीप गली बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड क्विक आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, पाहता पाहता निघून गेला सीमारेखा पार आणि मी त्या धावा 4 चौकार. चौकार आलाय आणि आता पाहिलं आपण तर धाव संख्येमध्ये भर पडताना धाव संख्या पोहोचली गेली आहे 47च्या घरामध्ये. अजून देखील 7 चेंडू आणि यावेळेला आपण पाहिलं नेमकं झालंय काय तर चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी केली जाते. इथे आपण पाहू शकतोय एक चांगला चेंडू पंचांच्या माध्यमातून गृहीत धरला गेला आणि इथे पाहिलं आपण तर मग एक चांगला स्पेल कंप्लीट होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आता 6 चेंडूचा खेळ मात्र शेष असेल आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती म्हणजेच 29 धाव्यांची. पाहूया कशा प्रकारे हा पाठलाग करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली आपण पाहू शकतोय 6 चेंडू आणि 29 धावा. मॅच मात्र आपण पाहिला तर ज्या प्रकारे आपण पाहिला आपल्या बाजूने खेचलेला आहे. सध्या तरी आपण बघितलं की मग रिव्ह्यूचा आपण पाहिला वेळ देखील 15 सेकंदाचा आहे प्रत्येक संघाला. महत्वपूर्ण सूचना बघा आता 6 मध्ये 29 धावा हवेत. विजय आपण पाहिला तर 29 धावा जास्त दिसत आहेत परंतु क्रिकेटच्या पटलावर अशक्य अशी गोष्ट काही नाही आहे.
बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळतोय VTSC स्टार संघाचा एक महत्वाचा खेळाडू सूरज माळी. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, परंतु समोर खेळाडू पण पाहिलं तर देवानंद जाधव. या खेळाडूला मात्र आपण कमी समजून चालणार नाहीये. इम्पॅक्टफुल खेळाडू आहे. आतापर्यंत देवा या खेळाडूला जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये, कारण की 3च चेंडू तो खेळलाय. 3 मध्ये 8 केल्यात. 8व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलाय सूरज. पाहतोय 6 चेंडू आणि 29 धावा. हा बॉल पाहतोय उडवलाय हवेत. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. फिल्डर होते आउटफील्ड मध्ये मिस्टर आदित्य जोगारी होते. त्यांच्या माध्यमातून मात्र कॅच कलेक्ट झालेला नाहीये, मात्र नुकसान देखील तितकं झालं नाहीये. पाहिलं आपण तर मग धाव अपेक्षित होती जास्त, परंतु एकच मिळाली. 5 चेंडू आणि 28 धावा. या वेळेला आपण पाहिलं तर मग पूर्णपणे या मॅचवर पकड मोठी निर्माण केली, परंतु 5 चेंडू मध्ये आता मोठे फटके खेळावे लागेल छत्रपती लायन्स टीमला. ओहो, समोरच्या दिशेने नाही बाई नाही भीती. छत्रपतीचा छावा आणि फलंदाजाने ठोकल्यात महत्वाच्या क्षणी 6 धावा. षटकार. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलंय. का जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं राज सटवनच्या माध्यमातून. परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे जयेश. डेफिनेटली आपण पाहिलं मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला गेलाय. 4 चेंडू आणि 22 धावा. मॅच इथे आपण पाहिलं तर टर्निंग होऊ शकते, आणि त्याचं मात्र आपण पाहिलं तर उदाहरण यावेळेला एक तर ठोकला आणखीन गरज आहे. सूरज माळीचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. हा चेंडू आपण पाहिला तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पाहिलं आपण तर मग हा येतोय निर्धाव. 3 चेंडू 22 धाव्यांची गरज. आता पाहतोय आपण ज्याप्रमाणे 76 धावांचा पाठलाग करत असताना थोडस आपण पाहिलं तर मग जो विकेट आपण पाहिलं कुलॅप सुरू झाला होता रुपेश जाधवच्या बॉलिंग मध्ये, तिथून मात्र नुकसान होताना पाहायला मिळालं. हा बॉल पाहिला आपण तर मग खेळला जातोय समोरच्या दिशेने. आपण पाहू शकतोय प्रत्येक एक धाव. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग. आपण पाहिला ग्रेट बॅकअप, कारण की माहिती आहे एका धावेचं मोल काय आहे, कारण की रन रेट तो खूप मात्र महत्वपूर्ण ठरतो या APL मध्ये. तो कालच्या दिवसामध्ये पाहिलाय आपण. 2 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. VTSC स्टार्सचे आता मात्र ओनर खुश असतील. समोरला फटका खेचलाय फिल्डर आणि आलाय विकेट. धक्का क्रमांक 9. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये 55 या धावसंख्येवर पाहतोय आपण. अंतिमचा चेंडू असेल आणि 21 धाव्यांची गरज. जबरदस्त आपण पाहिला तर मग बॉलिंगचा परफॉर्मन्स. 1 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असेल. APL मध्ये आपण पाहिलं तर मग जो बॅटर आता येतोय शेवटचा अजय मडवी, या बॅटरला विजय पाहिल्यानंतर थोडंसं सरप्राईज होतोय, कारण की एक चांगल्या क्वालिटीचा बॅटर जो येतोय शेवटच्या क्रमांकावर खेळण्यासाठी, कारण की जबरदस्त बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. परंतु आपण पाहिलं तर ऑल आउटचा खतरा देखील आहे इथे विजय, कारण की शेवटच्या बॉलवर जर विकेट आली तर ऑल आउट होऊ शकतोय. यावेळेला पाहते पटकावेत. ओहो, आणि इथे तेच घडलंय. ऑल आउट होणारा संघ या APL मध्ये ठरला गेलाय. पहिला पण तर KBM पहिला झाला, आणि आता मात्र होताना पाहायला मिळतोय छत्रपती लायन्स हा संघ तो दुसरा. जबरदस्त आपण पाहिला परफॉर्मन्स, बॅटिंग असो की बॉलिंग असो. VTSC स्टार्स, यंग ब्रिगेड, यंग टॅलेंट आपण पाहिला तर जबरदस्त परफॉर्मन्स, आणि पहिला सामना आपल्या नावावर केलाय. आणि आपण पाहतोय त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी सगळ्या खेळाडूंची राहिली आहे.